श्री स्वामी समर्थ. तर 2026मध्ये होळी नेमकी कधी आली आहे? 2 मार्चला आहे की 3 मार्चला आहे? यूट्यूबवर तसेच सोशल मीडियावर होळीच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात येत आहेत. परंतु त्यामागे खरे तथ्य काय? नेमकी होळी आहे तरी कधी? 2 तारखेला आहे की 3 तारखेला आहे? याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी खास या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशाच सणासुदीबद्दल त्याचबरोबर अशा कन्फ्युजनवाल्या दिवसांबद्दल जर काही विशेष अशी माहिती हवी असेल किंवा तुम्हाला ती माहिती जाणून घेण्यामध्ये स्वारस्य असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आध्यात्मिक कारण सांगणार आहे की होळी नेमकी किती तारखेला आहे, 2 तारखेला आहे की 3 तारखेला आहे. तर त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर आज आपण शास्त्रांनुसार योग्य तारीख, होलिका दहन मुहूर्त आणि धुलिवंदन कधी आहे हे स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. तर 2026मध्ये होलिका दहन आणि रंगाची होळी या 2 वेगवेगळ्या दिवशी साजरे होणारे सण आहेत. होलिका दहन हे 2 मार्च 2026 वार सोमवार रोजी असून रंगाची होळी म्हणजे ज्याला आपण धुलिवंदन म्हणतो ते 3 मार्च 2026 वार मंगळवार रोजी आहे. म्हणजेच 2 मार्च रोजी आपल्याला होलिका दहन करायचे आहे व 3 मार्च रोजी आपल्याला रंगाची होळी ही खेळायची आहे. आता होलिका दहन हे 2 मार्चलाच का साजरे करायचे त्यामागचे कारण पाहूयात. तर होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेला केले जाते. 2026मध्ये पौर्णिमा 2 मार्च रोजी येत आहे. शास्त्रानुसार होलिका दहन प्रदोष काळात करणे अतिशय शुभ मानले जाते. तर हुताशनी पौर्णिमा ही 2 तारखेला आलेली आहे व पौर्णिमेच्या दिवशीच होलिका दहन करण्याची परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे व हे होलिका दहन प्रदोष काळामध्ये करणे अतिशय शुभ मानले जाते. म्हणजे संध्याकाळच्या वेळी होलिका दहन करणे हे खूपच शुभ ठरते. त्यामुळे बऱ्याचशा जागेवर होलिका दहन हे प्रदोष काळामध्येच केले जाते. परंतु काही जागेमध्ये अशी परंपरा आहे की कोणी होळी ही दुपारी पेटवतो. म्हणजे दुपारी 12 वाजता देखील होलिका दहन काहींच्या भागांमध्ये व घरांमध्ये करतात. परंतु होलिका दहन करण्याचे प्रामुख्याने प्रदोष काळामध्येच करायला हवे. यावर्षी पौर्णिमेला चंद्रग्रहण देखील आलेले आहे. त्यामुळे बरेचसे जण कन्फ्यूज झालेले आहेत, गोंधळामध्ये पडलेले आहेत की होळी नेमकी कधी साजरी करावी. तर त्यांच्यासाठी मी खास सांगू इच्छिते की चंद्रग्रहणाचा किंवा होलिका दहनाचा कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही. होलिका दहन हे आपण प्रदोष काळामध्ये करतो. होलिका दहन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते व चंद्रग्रहण हे 3 तारखेला म्हणजे 3 मार्च रोजी लागणार आहे. त्यामुळे 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आहे व 2 मार्चलाच आपल्याला प्रदोष काळामध्ये होलिका दहन हे करायचे आहे. तर आता आपण जाणून घेऊ की रंगाची होळी म्हणजे धुलिवंदन हे 3 तारखेला का साजरे करायचे. तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगाची होळी साजरी केली जाते. त्याला आपण धुलिवंदन असे म्हणतो. म्हणून 3 मार्च रोजी होलिका दहन झाल्याच्या नंतर 3 तारखेला आपल्याला धुलिवंदन साजरे करायचे आहे. आता यामागचे धार्मिक महत्त्व आपण पाहूया की नेमकी होळी का साजरी करतात. तर होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाची कथा आपल्याला सर्वांनाच माहिती असेल. भक्त प्रल्हाद यांची विष्णुभक्ती नष्ट करण्यासाठी त्यांची बहीण होलिका अग्नीत बसली, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचले आणि होलिका जळून भस्म झाली. हीच आठवण म्हणून होलिका दहन साजरी केली जाते. म्हणजेच होलिका दहनाला असत्यावर सत्याचा विजय होतो, त्याचबरोबर वाईटावर चांगल्याचा विजय होतो. तसेच आपल्या अंगी असलेले जे काही अवगुण आहेत ते आपल्याला त्या होलिका दहनामध्ये दहन करायचे असतात. तर होलिका दहन करताना काही नियम देखील आपल्याला पाळायचे असतात. तर होलिका दहन करताना नेमके काय करावे. तर या दिवशी तुम्हाला गव्हाच्या किंवा हरभऱ्याच्या कणसांची आहुतीही होळीमध्ये द्यायची आहे. त्याचबरोबर होळीमध्ये नारळ अर्पण करायचे आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी होलिका दहन करत असताना प्रार्थना करायची आहे व आपल्या सोबत होळीच्या परिक्रमा मारायच्या आहेत. आणि या दिवशी काही चुका देखील आपल्याला करायच्या नाहीत. होलिका दहन हे भद्र काळामध्ये करू नये. वादविवाद या दिवशी टाळावे. त्याचबरोबर चुकीच्या अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नये. तर
यातून निष्कर्ष असा निघतो मंडळी की 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन आहे आणि 3 मार्च 2026 रोजी धुलिवंदन साजरे करायचे आहे. म्हणून तुमच्या कॅलेंडरमध्ये योग्य तारीख ही आजच नोंदवून ठेवा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून अशा धार्मिक आणि सणांविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा देते व माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.